नमस्कार. मी डॉक्टर आनंद सुराना, कन्सल्टंट जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, मेडीपॉइंट हॉस्पिटल, औंध. आज आपण बोलणार आहोत ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे सांध्याची झीज होणं. तर सांध्याची झीज का होते, कशी होते आणि त्याची काय लक्षणं असतात यावर आज आपण चर्चा करणार आहोत. मुख्यतः सांध्याची झीज होणे यालाच ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात. पण झीज होते म्हणजे नेमकं काय होतं? सो बेसिकली तुम्ही जर गुडघ्याचं जर स्ट्रक्चर बघितलं तर सांध्याचा जो भाग हाडाने बनलेला असतो त्याला सांध्याच्या भागात एक आवरण असतं, त्याला म्हणतात कार्टिलेज. हे कार्टिलेज म्हणजे देवाने दिलेली देणगी असते आणि ती एकच वेळा मिळते. ह्या कार्टिलेजला जर डॅमेज झालं तर ऑस्टिओआर्थरायटिस होतो. सो सगळ्यात महत्वाचा भाग जर सांध्याच्या याच्यात काही असेल तर तो असतो कार्टिलेज, की ज्याची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. सो कार्टिलेजची झीज होते तर त्याची कारणं काय असायला पाहिजेत? सो मुख्यत्वे वयानुसार सांध्याची झीज होते, जे की नॉर्मली एजिंग प्रोसेसनुसार होतेच. पण त्याच्यात जर वजन जास्त असेल किंवा तुमच्या काही ॲबनॉर्मल मुवमेंट्स असतील किंवा कधी काही जर त्याला फ्रॅक्चर झालेलं असणार किंवा तुमच्या सांध्याची रचना जर बदललेली असेल, जसं की काहींना सांध्याला बाक येतो किंवा काहींच्या सांध्याच्या याच्यात काही क्रिस्टल डिपॉझिशन होतं, जसं की युरिक ऍसिड क्रिस्टल्स असतील, ज्याच्याने कार्टिलेजची झीज ही झपाट्याने होते. एकदा कार्टिलेजची झीज व्हायला लागली की त्याच्यानंतर सांध्याला वेदना होणे, वारंवार सूज येणे, तुमच्या सांध्याच्या याच्यात डिफॉर्मिटी तयार होणे, चालताना किंवा ज्यावेळी तुम्ही सांध्यावर वजन घेतात त्यावेळी दुखणे वाढणे, तुमची चाल बदलणे, ह्या गोष्टी तुम्हाला जाणवायला सुरुवात होते. एकदा तुम्हाला ऑस्टिओआर्थरायटिस सुरू झालं की त्यानंतर त्याच्या काही स्टेजेस असतात. त्या स्टेजेस समजून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्यावर उपचार करणं हे सोपं होतं. सो इथे जर तुम्ही बघितलं तर त्याच्या 4 स्टेजेस तुम्हाला दिसतात. त्यातल्या पहिल्या ह्याच्यात जे असतं ते तुमचं कार्टिलेज सॉफ्ट होतं, पण त्याला कोणत्याही प्रकारे झीज ही झालेली नसते तोवर. दुसऱ्या स्टेजमध्ये जर बघितलं तर झीजेची जस्ट सुरुवात झालेली असते. तिसऱ्या ह्याच्यात तेच आणखीन वाढायला लागतात चेंजेस. ग्रेड 3 पर्यंत जे पण आहे तोपर्यंत तुमच्याकडे हा चान्स असतो की तुम्ही शस्त्रक्रियेचा प्रकार जो आहे तो वाचवू शकतात. गोळ्या, औषधी किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा फिजिओथेरपी किंवा काही व्यायाम याच्याने तुम्ही ऑस्टिओआर्थरायटिसवर उपचार करू शकतात. पण मात्र स्टेज 4 ऑस्टिओआर्थरायटिस झालं की मग तुमचे बिना शस्त्रक्रिया उपचार करण्याचे ऑप्शन्स जे आहेत ते कमी व्हायला लागतात आणि तिथून पुढे तुम्हाला शस्त्रक्रियेची शक्यता वाढायला लागते. शस्त्रक्रिया कोणत्या प्रकारची करावी लागते त्याच्यात पण वेगवेगळे प्रकार आहेत. तुमच्या सांध्याची झीज कशी आहे, तुमचं फिजिक कसं आहे, तुमच्या रिक्वायरमेंट काय आहेत त्याच्यानुसार ठरवलं जातं की तुम्हाला कोणत्या प्रकारची शस्त्रक्रिया करायला पाहिजे. जर आपण पहिल्या 3 ग्रेडचा विचार केला तर आपल्याला त्याच्याकरताची ट्रीटमेंट काय काय करायला पाहिजे, तर त्याला आम्ही युजली एक पंचसूत्री कार्यक्रम म्हणतो. पंचसूत्री कार्यक्रम मध्ये सगळ्यात पहिले काय तर तुम्हाला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणे. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे तुमच्या जीवनशैलीतले बदल, जसं की मांडी घालून न बसणे, 2 पायांवर न बसणे किंवा भारतीय पद्धतीच्या टॉयलेटमध्ये आपण जसं बसतो ते न बसणे, चालताना किंवा बाहेर फिरताना स्पोर्ट्स शूज वापरणे, ह्या गोष्टी तुम्हाला रोजच्या ह्याच्यात करायला पाहिजेत. दुसरं, तुमच्या आहारात विशिष्ट बदल, जसं जास्त प्रोटीन आणि कॅल्शियम युक्त पदार्थ घेणे. तिसरं, तुम्हाला तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात काही विशिष्ट एक्सरसाइजेस करायला पाहिजेत, जसं की स्विमिंग झालं, सायकलिंग झालं. ह्या एक्सरसाइजेस तुमच्याकरता फायद्याच्या आहेत. योगासनातले काही आसनं तुमच्याकरता फायद्याचे आहेत, पण सगळीच आसनं तुम्हाला करणे योग्य नाही. चौथी गोष्ट, वजन कमी करणे. वजन कमी करणे हा एक महत्वाचा भाग आहे. तुम्ही 1 किलो वजन कमी केलं तर तुमच्या गुडघ्यावरचा भार हा 4 किलोने कमी होतो आणि ते तुमचं गुडघ्याची झीज कमी करताना महत्वाचा एक भाग होऊ शकतं. आणि 5वा, वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे, स्वतःच्या मनाने पेनकिलर औषधी घेणं टाळणे,
तुम्ही ग्रेड 3 पर्यंत जोपर्यंत आहात तुम्ही ऑपरेशन टाळू शकतात. त्याच्या पुढे गेल्यानंतर मात्र तुमची ऑपरेशनची शक्यता ही वाढते. त्याच्यामुळे गोळ्या घेऊन तुम्ही फक्त पुल ऑन करणे आणि ग्रेड 4 पर्यंत पोहोचणे ही गोष्ट चुकीची आहे. ह्या जर पंचसूत्री कार्यक्रमाचा आपण यूज केला तर त्याच्यात आपण गुडघ्याचं स्वास्थ्य चांगलं ठेवू शकतो, ऑपरेशनची शक्यता आपली कमी होते आणि जिथे जिथे आपल्याला पाहिजे तिथे डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण आपलं आयुष्य आणखीन चांगलं करू शकतो. धन्यवाद.